नाती असतात अनेक प्रकारची. रक्ताची, मनाची, प्रेमाची, आपुलकीची, मैत्रीची, बुद्धीची. नाती असतात नाजूक, भक्कम, क्षणिक, कायमची, जन्मजन्माची. नात्यांशिवाय जीवन नाही आणि जीवनाशिवाय नातं नाही. प्रत्येक नात्यामध्ये आपला रोल वेगळा असतो. एकदा जन्म घेतला की आपण होतो बहुरूपी. सगळ्यात पहिले आणि सगळ्यात जवळचे नाते असते आईचे. तिची आणि आपली नाळ मनाने कधी तुटतच नाही. दुसरे नाते असते वडिलांचे. आपल्या अस्तित्वाची जबाबदारी यांच्या खांद्यावर असते ते. जिथे राग, मार आणि लाड, प्रेम याच्यात तफावत नसते. जिथे कोणतेही बंधन नसते. जिथे सर्व गुन्हे माफ. ते नाते म्हणजे आई वडिलांचे. आईच्या पोटात असतानाच आपण अनेक नाती जोडतो. जन्म घेण्यापूर्वीच. आजी आजोबा, मावशी, मामा मामी, आत्या काका, दादा ताई, जी आपल्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असतात. ज्यांना आपल्यामुळे एक डेझिग्नेशन किंवा प्रमोशन मिळणार असते. पण असतात सगळी मात्र अत्यंत जिव्हाळ्याची आणि प्रेमाची. नंतर येते शिक्षकाचे नाते. एक अनमोल, अविस्मरणीय नाते. विद्येचे, बुद्धीचे, श्रवणभक्तीचे. आयुष्याला वळण देणारे, व्यक्तिमत्व घडवणारे आणि ज्ञानाची दालने उघडणारे. प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी असा गुरु असतोच जो मनावर कायमचा ठसा उमटवतो. आणि प्रत्येकाला आयुष्यभर ज्या नात्याची गरज असते असे हेच एक नाते. ग. दी. माडगुळकरांनी म्हटलेच आहे, गुरुविना कोण दाखविल वाट. सगळ्यात निखळ नातं असतं मैत्रीचं. त्यात असते एक सच्चाई. कुठेतरी काहीतरी क्लिक झाल्याशिवाय मैत्री होऊच शकत नाही. वेव्हलेन्स जुळाव्या लागतात. काही आवडीनिवडी, पॅशन्स कॉमन असतील की मैत्री जुळते. एकमेकांची कंपनी आवडली की झाले. मुळात स्वभाव थोडा तरी जुळावा लागतो किंवा दुसऱ्याचा स्वभाव आवडावा लागतो. स्वभाव शब्दच सर्व काही सांगतो. स्वभाव म्हणजे स्वतःचा मूळ भाव. तो कसा बदलता येईल? नो जजमेंट, नो प्रिटेन्स इज ट्रू फ्रेंडशिप. मैत्री अतूट असते. जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी दोन मित्र मित्रच राहतात. फोन नाही केला, पत्र नाही लिहिलेस, असली फालतू कारणं खऱ्या मैत्रीचे संबंध तोडू शकत नाहीत. वेड्यासारखं वागणं, कारण नसताना खुळ्यासारखं हसणं, हक्काने चिडणं आणि जीवापाड प्रेम करणं हे सगळं या मैत्रीतच घडतं. मैत्रीमध्ये फक्त एकाच कारणाने वितुष्ट येऊ शकतं, विश्वासघात. खरं तर प्रामाणिकपणा आणि विश्वास ही सर्वच नात्यांची दोर आहे. जेवढी भक्कम तेवढे नाते भक्कम. जेवढी कच्ची तेवढे नातेही ठिसूळ. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचे नाते पण असेच मैत्रीतून जन्म घेते. मग त्यामध्ये कधी कधी एक ओढ, प्रेम निर्माण होते आणि ते फियांसी या नात्यात रूपांतर करते. हे नाते एकदम स्वप्नाळू असते. जगापासून पूर्ण वेगळे करणारे, एका अशा जगात घेऊन जाणारे जिकडे सगळं मोहक आणि सुंदरच दिसते. हे नाते जेव्हा नवरा बायकोचे रूप धारण करते तेव्हा कालांतराने खऱ्या जगात पदार्पण करते आणि प्रेम आणि ओढीची जागा जबाबदाऱ्या आणि कर्तव्य घेतात. ह्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य जर नसतील, अपेक्षा आणि गरजा जर नसतील, तर खरंच हे नाते पूर्ववत राहील का? चांगल्या प्रकारे जोपासले जाईल का? जास्त निखळ राहील का? नवरा बायको या नात्यात राहून त्यात न गुरफटता प्रियकर प्रेयसीचे नाते जोपासणे हेच खरे कौशल्य. नवरा बायको हे नात्याची एक स्पेशल स्कीम असते. मॅरी वन गेट मेनी फ्री. आता बघा ना, हे नाते जोडले की त्याच्याबरोबर सासू सासरे, दीर नणंद, मेवणा मेवणी, भाचा भाची, पुतण्या पुतणी ही सर्व नाती फ्रीमध्ये मिळतात. आणि ही सगळी नाती पण खूप छान असतात हो. प्रत्येक नाते आपला एक नवीन रंग खुलवणारे असते आणि आपल्याला काहीतरी नवीन देणारे असते. सासू या व्यक्तिमत्वाबद्दल लहानपणापासूनच आपल्या मनात एक भीती किंवा दरारा निर्माण केलेला असतो. आणि नणंद ही व्यक्ती पण सहसा खाष्टच रेखाटलेली असते. पण घाबरण्याचे काही कारण नाही.
सासू आईसारखी प्रेमळ आणि नणंद बहिणीसारखी मनमोकळी देखील असू शकते. सासरे बुवा हे व्यक्तिमत्व बहुधा ढवळाढवळ न करणारे आणि सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय कॅटेगरीमध्ये मोडते. त्यामुळे तिकडून सहसा कुठला धोका नसतो. जे मिळते ते कौतुक आणि मार्गदर्शनच, कारण सासरा ही घरातील सर्वात मोठी व्यक्ती असते, वयाने, अनुभवाने आणि ज्ञानाने. ही इनलॉज नाती कधी कधी असतात जरा नाजूक, पण आपल्यावर अवलंबून असते नाते कसे खुलवायचे आणि कसे टिकवायचे ते. नात्यांना पूर्णत्व मात्र एकाच नात्याने मिळते, अपत्य. मुलाचा जन्म ही नात्यांची परिपूर्णता, आयुष्याचे सार्थक झाले असे वाटणारा क्षण, मन उदात्त करणारे, मनाला अपार आनंद देणारे हे नाते. आणि सगळ्यात गोंडस नातं, ज्याच्यापासून नातं हा शब्द निर्माण झाला असं मला वाटतं, ते आहे नातवंडाचं. आयुष्याच्या संध्याकाळी धावून थकून भागून शिणलेल्या मनाला आनंद आणि उभारी देतं ते हे नातं. आपल्या मुलांना आपण ज्यांच्यामध्ये शोधतो, त्यांचे हरवलेले बालपणाचे क्षण पुन्हा ज्यांच्यामध्ये मिळवतो, ती ही नातवंड. आणि नातवंडांना पण दुसरे कोणी कितीही रागावले तरी जिथे फक्त प्रेमच मिळते ते हक्काचे स्थान म्हणजे आजी आजोबा. काही नाती असतात मोजून मापून तोलून केलेली, जिथे भावनांना फारसे काम नसते. यू मेक मी हॅपी, देन आय विल मेक यू हॅपी काइंड. बिझनेस रिलेशन्स, एम्प्लॉई रिलेशन्स जनरली फॉल इन दिस कॅटेगरी. पण जो फक्त पैशाकरता काम नाही करत आणि करायचे म्हणून काम नाही करत, तो तर इथेही मैत्रीची नाती निर्माण करतो. शेजाऱ्याचे नाते असते इस्पार या उस्पार. जमले तर जमले, नाहीतर तोंड देखले. पण गट्टी जमली तर मात्र हे नाते बाकीच्या नात्यांपेक्षाही वरचढ ठरते. कोणत्याही प्रहरी अडीअडचणीला मदतीला येतो तो शेजारी. म्हणूनच म्हणतात सखे शेजारी. काही नाती फक्त असतात, रक्ताची किंवा जोडलेली आहेत म्हणून असतात. जिथे एक तार पण जुळत नाही, बोलायला काही विषयही नसतात, अनेक बाबतीत दुमते असतात, पण जी सांभाळावी लागतात. तर काही नाती असतात बौद्धिक विचारांच्या देवाणघेवाणीची, जिथे विचार जुळतात, कल्पना सुचतात आणि संभाषणं रंगतात. काही नाती असतात फक्त आपुलकीची. काही कारण नसताना एखादी व्यक्ती जेव्हा आपलीशी वाटते आणि काहीही अपेक्षेशिवाय आपण त्या व्यक्तीसाठी काही करतो, ते नातं. काही नाती मात्र असतात शब्दांपलीकडची, स्पर्शाबाहेरची, जिथे मन जुळतं, मन मनाला पूर्णपणे ओळखते, न बोलता सर्व काही जाणते. ती असतात फक्त मनाची. काही नाती असतात काळापुरती, पण मनात कायमची कोरलेली. पुलंनी रावसाहेबमध्ये म्हणल्याप्रमाणे कोणाचं उष्ट कुठल्या गावात किती सांडावं हे विधी लिखित असतं. जिथे नातं येतं तिथे भावना येतात, आणि भावना आल्या की अडकणं गुंतणं हे ओघाने आलंच, म्हणजेच गोत्यात येणं. म्हणूनच नाती गोती असं म्हणतात की काय कोणास ठाऊक. प्रत्येकाने आपापले ठरवायचे आहे की या नात्यांच्या खेळखंडोब्यात किती वेळ खेळायचे, या गोतावळ्यामध्ये किती अडकायचे ते. आणि जर गुंतायचं नसेल तर सर्वांबरोबर फक्त एकच नातं ठेवलं पाहिजे, माणुसकीचं, नाही का?